नमस्कार. मराठी विचारमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्या या मराठी या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती बोलतो. पण आज सुरुवात आपण एका मराठी म्हणीपासून सुरुवात करतोय. ज्यांना व्यवसाय करायचा ना त्यांना ही म्हण खूप लागू होते. ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की गप्प राहणाऱ्याची मुसळ सुद्धा विकली जात नाही, परंतु बोलणाऱ्याची कुसळ सुद्धा विकली जातात. बरोबर ना? तर त्याच प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा सुरुवात करूयात. पण सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला फक्त मनोरंजनासाठी ही व्हिडिओ पाहायची असेल तर प्लीज तुम्ही पाहू नका. YouTube आणि Facebookवर तुम्हाला असंख्य व्हिडिओ तुम्हाला मनोरंजनासाठी मिळतील. पण तर तुम्हाला जर व्यवसायाबद्दल खरंच जाणून घ्यायचं असेल तर ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. याच्यामध्ये खूप सारे सेक्शन्स आहेत. तर या व्हिडिओला पूर्ण पाहायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण 4 तुकड्यांमध्ये या व्हिडिओला बघणार आहोत की याच्यामध्ये माहिती द्यायचा प्रयत्न करतोय की आज आपण एका व्यवसायाबद्दल बोलणार आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या मशीनची गरज पडणार आहे, या बिझनेसमध्ये कोणकोणत्या संधी आहेत आणि कोणकोणत्या टाइप्समध्ये हा व्यवसाय आपण करू शकतो. त्यात या व्यवसायाला मार्केटिंग कसं करायचं किंवा या व्यवसायाला पुढे कसं घेऊन जायचं, किंवा जर तुम्हाला जास्त मोठ्या मशिनरीज घ्यायच्या असतील, तसं पाहायला गेलं तर हा व्यवसाय अगदी 30,000 40,000 पर्यंत सुरू होऊ शकतो. परंतु जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जर करायचं असेल आणि तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्र आणि कुठे अप्लाय करायचं त्याबद्दल आज आपण तुम्हाला माहिती देतो. चला सुरुवात करूया. व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना नम्र विनंती की जेव्हा पण तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असतो आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असते तर आपण काय करतो, कुणाला तर मित्राला किंवा एखाद्या रेफरन्स मध्ये कुणाला तर फोन करतो किंवा युट्यूब वरती व्हिडिओ बघतो, जसे आता ही व्हिडिओ पाहताय. परंतु आमची एक नम्र विनंती आहे की कधी कधी काय होतं, खूप सारे युट्यूबर्स व्हिडिओ बनवून काही कंपन्यांची पर्टिक्युलर मार्केटिंग करायला बघतात. त्यातून ते त्यांचा सोर्स ऑफ इन्कम बघतात. त्यातून तुम्हाला थोडीशी मिसगाईड व्हायची इन्फॉर्मेशन असते. तर याच्या अगेन्स्ट मध्ये आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही स्वतः मार्केटमध्ये एकदा मार्केट पहा, लोकांना निरखून बघा. तुम्हाला त्यामुळे काय होईल की पूर्ण मार्केटची इन्फॉर्मेशन मिळेल. प्लस मार्केटमध्ये काय चाललंय फक्त तुम्ही कुणाचं ऐकून किंवा कुठल्या व्हिडिओ बघून विश्वास ठेवू नका. ऍक्च्युअल मार्केटची माहिती घ्या, त्यातून तुम्ही माहिती गोळा करा. ह्यातून तुमचे दोन फायदे होतील. एक तर तुम्हाला शिकायला सुद्धा मिळेल, प्लस तुमचे पैसेही वाचतील. तर चला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओची सुरुवात करताना आज आपण एक रिलेटिव्हली एक उदाहरण घेऊया की ज्याच्यामध्ये आपण असं समजू की एक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला एक वस्तू लागते, ती म्हणजे हेडफोन्स. बरोबर? भले व्हिडिओ पाहण्यासाठी असू दे, कॉल करण्यासाठी असू दे, आणि ते आपण समजू की ते तुमचे एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. बरोबर? आणि ते तुम्ही पॅकिंग करता किंवा तुम्ही कुठून तरी आणून विकायचा प्रयत्न करतात. एकदम नॉर्मली ओपन हेडफोन्स तुम्ही विकत आहात तर ते अगदी 50 ते 70 रुपयाला जातात. बरोबर? पण तेच थोडंसं पाऊचमध्ये तेच हेडफोन जर तुम्ही बघितले तर अगदी 100-120 रुपयापर्यंतच्या आसपास ते विकले जातात. ते जर थोडंसं बॉक्स पॅकिंग मॉडिफाईड थोडं अट्रॅक्टिव्ह पॅकिंग केलं तर त्याच सेम हेडफोनची थोडीशी क्वालिटी इम्प्रूव्ह करून 150 ते 200 रुपयापर्यंत तेच विकले जातात. आणि तेच जर थोडंसं अट्रॅक्टिव्ह पॅकिंग केलं, त्याच चांगलं थोडीशी क्वालिटी वाढवली तर तेच हेडफोन 400 ते 500 रुपयापर्यंत विकले जातात. बरोबर ना? आणि अजूनच चांगलं ब्रँडिंग करून, चांगलं मॉडिफिकेशन करून, चांगलं बॉक्स पॅकिंग करून जर ते विकलं तर अगदी 2,000 पण ते हेडफोन वाटपले जातात. तर हा जो आपण ग्राफ बघतो ना, यामध्ये काय आपण बघतो की आपण जसजशी प्रॉडक्टची क्वालिटी वापरतो ना किंवा वाढवत जातो, त्याच प्रकारे त्याची व्हॅल्यू वाढत जाते. परंतु त्याच क्वालिटी बरोबर जर आपण त्या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन वाढवलं, म्हणजे प्रॉडक्टचा दिखावा पण जर वाढवलं, तर डेफिनेटली तुमची मार्केट व्हॅल्यू, डिमांड प्लस तुमची व्हॅल्युएशन आणि तुमचा ओव्हरऑल बेनिफिट हा वाढतो. आजही आपण याच टॉपिक वरती बोलणार आहोत की पॅकेजिंग बिझनेस लिटरली म्हणजे प्रोडक्शन दुसऱ्याचं असेल, परंतु फक्त प्रेझेंटेशन करून, पॅकेजिंग करून तुम्ही कसं कमवू शकता याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकेजिंग बद्दलची संपूर्ण माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. प्लस तुम्हाला कसा फायदा होईल, कशी यातून तुमची नफेखोरी वाढेल ते आपण बघूया. या बिझनेसमध्ये सध्या दोन टाईप आहेत, की पॅकेजिंग मध्ये दोन टाईप आहेत. एक तर आयदर आपण एखाद्या कंपनीचा सप्लायर बनू शकतो किंवा आपण एक स्वतःचं युनिट चालू करू शकतो. या दोघांमध्ये काय प्लस मायनस आहेत ते समजून घेऊया आधी सुरुवातीला. जर तुम्ही कंपनीचा सप्लायर बनणार असाल तर कंपनीकडून तुम्हाला रॉ मटेरियल मिळतं. ते रॉ मटेरियल कंपनी तुम्हाला देते, त्यातून तुम्ही पॅकेजिंग करता त्यांच्या स्टँडर्डनुसार आणि त्या कंपनीला रिटर्न करता. पण ते जर तुम्ही युनिट चालू करणार असाल तर तुम्हाला रॉ मटेरियल स्वतः आणावं लागतं, पॅकिंग मटेरियल स्वतः आणावं लागतं, त्याच्यानंतर पॅकिंग झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग स्वतः करावं लागतं आणि त्याच्यानंतर येणारं प्रॉफिट तुम्हाला मिळतं. बरोबर? पण या दोघांमध्ये प्लस मायनस काय आहेत? जर तुम्ही सप्लायर कराल ना तर कंपनीकडून तुम्हाला कंटिन्युअसली काम मिळतं, कंपनीकडून तुम्हाला फक्त कमिशन मिळतं, याच्यामध्ये प्रॉफिट रेट कमी असतो. पण
जर कंपनी बंद आहे तर तुमचं काम बंद पडू शकतं. पण स्वतःचा युनिट करताना काय असतं की सुरुवातीला थोडं जास्त काम करावं लागतं. कमिशन नाही मिळत, डिरेक्टली नफा तुमचा असतो. कामानुसार जसं तुम्ही काम वाढवाल तसं तुमचा फायदा वाढत जातो आणि हो, एक तुमचा स्वतःचा ब्रँड व्हॅल्यू तयार होतो. जसं की कंपनीचा सप्लायर व्हायचं, तुम्ही त्या कंपनीच्या ब्रँडसाठी काम करता, पण तो तुमचा ब्रँड असू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा युनिट स्टार्ट करून स्वतः त्याची मार्केटिंग करता तर तो तुमचा स्वतःचा ब्रँड डेव्हलप होतो. हा दोघांमध्ये बेसिक डिफरन्स आहे. तर आज आपण स्वतःचं युनिट चालू करणं याबद्दल जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण एक बिझनेसची आयडिया घेऊया की याच्यामध्ये आपण कसं करू शकतो किंवा आपण यामध्ये कसं घुसू शकतो. तर यामध्ये तुम्ही काय करा की तुमच्या आसपासच्या मार्केटमध्ये तुम्ही जावा. मार्केटमध्ये तुम्ही हे बघा की कोणते प्रॉडक्ट आहेत की जे जास्तीत जास्त त्यांची डिमांड आहे, 12 महिने डिमांड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही होलसेल कुठून खरेदी करू शकता त्याची माहिती घेतल्यानंतर त्या होलसेल क्वांटिटीमध्ये घेऊन त्याला जर तुम्ही फक्त पॅकेजिंग करायला स्टार्ट केलं आणि पॅकेजिंग करून सेल करायला स्टार्ट झालं तर ही जी आयडिया आहे की लमसम मध्ये माल घेऊन पॅकिंग करून विकणं, ही आयडिया तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळून देते. कसा ते बघूया. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये जसं की मनुके असतील, मसाले असतील, सॉस असेल किंवा जे भांडी घासायला जो मटेरियल लागतं, हे जे मटेरियल जर बघितलं असेल तर हे तुम्हाला 12 महिने रिक्वायरमेंट असणारी ही मटेरियल्स आहेत, बरोबर. पण याचं जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह पॅकिंग करून जर विकत गेला तर याची डेली नीड्समध्ये आणि याचं जे लमसम होलसेलमध्ये मिळतं आणि डायरेक्टली माल विकला जातो, यामध्ये तुमचं 60 ते 70% तुम्हाला फायदा होतो, बरोबर. तर आज आपण यावरती बोलणार आहोत. याच्यानंतर आज आपण बघितलं की याच्या पॅकिंग बद्दल बघतो. तर पॅकिंगसाठी आपल्याला मशिनरीज कोणकोणत्या लागणार ते आपण सुरुवात करूया. मशीन्स मध्ये कोणकोणत्या लागतं, यामध्ये जर आपल्याला जर नॉर्मल स्टार्टिंग करायचं असेल तर अगदी 2 ते 4 हजार रुपये नॉर्मल पॅकिंग मशीन आपल्याला मिळून जातं. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन असेल तर ती सेमी ऑटोमॅटिक मशीन लागत असेल तर अगदी 25 हजारापर्यंत ती मशीन मिळून जाते. आणि फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी मॅनपॉवरचं खूप कमी मॅनपॉवरची गरज असते तर ती मशीन अगदी 4 ते 5 लाखापर्यंत ती मशीन मिळून जाते. आणि जर तुम्हाला ब्लिस्टर पॅकिंग करायचं असेल तर एक सेपरेटली पॅकिंगची मशीन मिळते, ती अगदी 15 ते 30 हजारापर्यंत मॅन्युअल मशीन मिळते. फुल्ली ऑटोमॅटिक मशीन अगदी 4 लाखापर्यंत आपण घेऊ शकतो ती. त्याच्यानंतर जे आपल्या पॅकिंगसाठी जे पाऊच वगैरे लागतात अगदी 1-2 रुपयाला तो पाऊच मिळतो. लमसम होलसेलमध्ये घेतलं तर अगदी 1 ते 1.5 रुपयापर्यंत पण तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये मिळू शकतात हे पाऊचेस. आणि किलोवरती घ्यायचं म्हटलं तर अगदी 200-300 रुपयापर्यंत तुम्हाला किलोवर हे पाऊच मिळतात. तसेच तुम्हाला अट्रॅक्टिव्ह पाऊचेस जर घ्यायचे असतील तर अगदी 200 ते 400 रुपये किलोने सुद्धा मसाला पॅकिंगचे पाऊच तुम्हाला मिळून जातील. आता आपण पॅकिंग बद्दल एक एक्झाम्पल घेऊ की हा कसा प्रॉफिटेबल आहे. याच्यामध्ये आपण जर मनुक्याचं एक्झाम्पल घेतलं तर तासगाव मार्केटमध्ये म्हणजे आमचं म्हणण्याचा उद्देश काय, जी गोष्ट जिथं जास्त स्वस्त मिळते तिथून होलसेल मागवायची आणि मग पॅकिंग करून विकायची. असं नाहीये की मी आता समजा जर मी पुण्यामध्ये राहतोय पण याचं होलसेल मार्केट तासगावला आहे तर मी तासगाव सांगली जिल्ह्यामध्ये मिळतं तर तिकडून मी मटेरियल मागवलं मग ते पॅकिंग केलं, राईट. तर होलसेलमध्ये मी तिथं 150 ते 180 रुपयानं मटेरियल घेतलं. त्याच्यानंतर मला पाऊच अगदी 5 रुपयापर्यंत आणि अदर कॉस्ट त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कॉस्ट असेल, लेबर कॉस्ट असेल पर केजी ते 15 रुपये पकडली तर टोटल कॉस्ट मला अगदी किती पडते तर 200 रुपये पर किलो. परंतु आजचा मार्केट व्हॅल्यू जर तुम्ही बघितला 300 ते 350 रुपयानं किशमिश विकली जाते अट्रॅक्टिव्ह पॅकिंग करून, बरोबर. पण या पॅकेजिंग बिझनेसमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही फुल्ली ऑटोमॅटिक कडे वळाल, अगदी 3-3.5 लाख रुपयाची जर मशीन घ्याल तर त्याच्यामध्ये अगदी तुम्ही स्वतः काम करून किंवा एखादी मॅनपॉवर काम करून तुम्ही 6-7 मॅनपॉवरचं काम रिडक्शन करून चांगला बिझनेस स्टार्टअप करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमेशनची खूप जास्त मदत मिळते. आता याबद्दल बघितलं की आपण मशीन कोणकोणती आहे. तर याच्यानंतर आपण बघूया की मशीन घेतली, आपण पॅकिंग स्टार्ट केलं, परंतु मार्केटिंग करताना खूप प्रॉब्लेम्स येतात. तर तुमच्या ब्रँडचं मार्केटिंग कसं वाढवायचं त्याबद्दल बघू की मार्केटिंगच्या टिप्स बद्दल बोलू. मार्केटिंग टिप्स का महत्वाच्या आहेत किंवा मार्केटिंगकडे फोकस करणं का महत्वाचं आहे, कारण का तर रॉ मटेरियल आणणं, त्याचं पॅकिंग करणं किंवा तुमचं जे प्रॉडक्ट आहे त्याचं पॅकिंग करणं खूप सोपं आहे. सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे सेलिंगचा. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त असल्यामुळे तुमचा जेवढा सेल जास्त असेल तेवढं तुमचं प्रॉफिट होतं. तर आता आपण मार्केटिंग टिप्स बघूया की कोणकोणत्या प्रकारे तुम्ही तुमचा सेल वाढवू शकता. सगळ्यात बेसिकली म्हणजे काय तर तुमची एक्स्ट्रा क्वांटिटी म्हणजे काय तर थोडं जास्त मटेरियल पॅकिंग करायला शिका सुरुवातीला, ऍटलीस्ट जोपर्यंत तुमचा ब्रँड सेटल होत नाही. तर जसं की 100 ग्रॅमचा पाऊच असेल तर तुम्ही 105, 106, 107 ग्रॅम थोडंसं मटेरियल एक्स्ट्रा ठेवा. दुसरा प्राइस गॅप.
जर तुमचे कॉम्पिटिटर जर तुमचा ॲटम छोटासा ॲटम 20 रुपयामध्ये 100 ग्रॅम देतात, चिप्स असतील किंवा सॉस असेल काहीही असेल, 20 रुपयात 100 ग्रॅम, तर तुम्ही त्याच ठिकाणी 20 रुपयामध्ये 125 ग्रॅम द्या. त्यामुळे काय होईल, जेव्हा महिला वर्ग किंवा माणसं जेव्हा घेत असतील तेव्हा ते कम्पेअर करून बघतात, तर 20 रुपयामध्ये 125 ग्रॅम असल्यामुळे तुम्हाला ते एक कस्टमर पुन्हा एकदा मिळतं, बरोबर. त्याच्यानंतर जी तुमची पॅकिंगची साईज आहे, तर मटेरियल जेव्हा तुमचं नवीन असतं, जर ते मटेरियल तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा ऍटलीस्ट 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर थोडंसं मोठं ठेवलं, तर ते लवकर पटकन मॉलमध्ये किराणा स्टोअरमध्ये कुठून हे पटकन तुमचं मटेरियल किंवा तुमचा माल हा पटकन उठून दिसू शकतो. त्याच्यानंतर डायरेक्ट रुरल एरियामध्ये जी किराणाची दुकान आहेत, प्रत्येक वेळी सिटी एरियामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणीच आपण कस्टमर टार्गेट करू शकत नाही, पण सगळ्यात मोठा आपला जो कस्टमर वर्ग आहे तो रुरल एरियामध्ये. आणि ही लोक काय करतात की लमसम माल तालुक्याच्या ठिकाणावरून किंवा जिल्ह्याच्या ठिकाणावरून आणत असतात. पण जर तुमची मार्केटिंग टीम जर डायरेक्टली रुरलमध्ये त्या लोकांपर्यंत पोहोचली, म्हणजे जे तालुक्याच्या ठिकाणी ते जिथून आणणार होते त्याच्यापेक्षा डायरेक्टली जर कंपनीकडून त्यांना माल पोहोचला, कंपनीकडून माल तिथं पोहोचवला आला, तर तुमचं डायरेक्टली त्यातून तुमची मार्केटिंग वाढू शकते, तुमचा सेल्स वाढू शकतो. त्याच्यानंतर शॉपचे होर्डिंग्स, तुमच्या ब्रँडचे मोठे मोठे होर्डिंग्स तुम्ही तर शॉपला गिफ्ट करायला सुरुवात केली त्या शॉपच्या नावासोबत, तर तिथं ऑटोमॅटिकली तुमची ॲडव्हर्टाइजमेंट होते. त्याच्यानंतरचा चांगला ऑप्शन म्हणजे जो तुमचा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवून आपण मार्केटिंग करत असतो, सेल्स करत असतो. पण त्या पर्टिक्युलर पर्सनला जर प्रत्येक लॉट पाठीमागं की बाबा 1 टन माल जर तुम्ही सेल केला तर तुम्हाला एवढं कमिशन मिळेल, तेवढं कमिशन मिळेल. जर तुम्ही हे कमिशन किंवा सेल्स पर्सेंटेज जर तुम्ही जर स्कीम राबवली, तर डेफिनेटली तुमची जी सेल्स टीम आहे ती डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारे कामाला लागेल आणि तुमचं मटेरियल खूप मोठ्या प्रमाणात विकलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर चांगली टिप्स म्हणजे जी किराणाच्या दुकानामध्ये जर तुम्ही तुमच्या मटेरियल सोबत ऍटलीस्ट टी शर्ट द्यायला सुरुवात केली तुमच्या मटेरियल सोबत, तर काय होतं की ते दुकानदार तर स्वतः घालत नाहीत, पण त्याचे जे कामगार वर्ग असतात की जे दुकानामध्ये तुमच्या काउंटरवरती कंटिन्यू उभे असतात, आणि त्यामध्ये जर तुमचा ब्रँडचा टी शर्ट घालून जर तो माणूस असेल, तर तो पूर्णपणे 12 तास 8 तास जेव्हाही कामं करेल, जेवढे पण कस्टमर येतील त्यांच्यासमोर तुमच्या ब्रँडची ऍडव्हर्टाइजमेंट होते, ऑटोमॅटिकली लोकांपर्यंत तुमचा ब्रँड पोहोचायला सुरुवात होते, बरोबर. आणि त्याच्यानंतर कॅरी बॅग्स, जसं की आपण पाहतो मार्केटमध्ये ठराविक असे गुटखाचे प्रॉडक्ट असतील, चहापत्तीचे असतील, ती लोक कॅरी बॅग्स देतात. म्हणून काय होतं की या कॅरी बॅग्स जेव्हा आपण कॅरी केले जातात, भले मटेरियल आणायला असेल, गावी जाताना असेल, कशाही प्रकारे जर त्या लोकांपर्यंत या बॅग्स पोहोचायला सुरुवात झाली, तर लोक डेफिनेटली तुमची मार्केटिंग होते, ऑटोमॅटिकली लोकांच्या तोंडावरती तुमचा ब्रँड मार्केटिंग पब्लिश होतो आणि यातून तुमचा बिझनेस वाढायला फायदा होतो. आता पण आपण बघितलं की मार्केटिंगचे टिप्स असेल किंवा मशीन कोणकोणती घ्यायची, याच्यानंतर आपण बघणार आहोत की याच्यामध्ये कोणकोणते बिझनेस आहेत किंवा यामध्ये कोणकोणत्या टाइप्समध्ये आपण सुरुवात करू शकतो. तर याच्यामध्ये ब्लिस्टर पॅकिंग करून, म्हणजे अगदी छोटे छोटे पॅकिंग जे 10 रुपयाला 15 रुपयाला प्रॉडक्ट विकलं जातं, हे पण मशीनमध्ये आपण पॅकिंग करू शकतो. त्याच्यानंतर पाऊच पॅकिंग करून आपण ड्रायफ्रुट्स, मसाले, हजारो आयटम्स याच्यामध्ये पाऊच पॅकिंग करून आपण विकू शकतो. किंवा पॅकिंगमध्ये तिसरं असतं फेस्टिवल पॅकिंग, अगदी सिलेक्टेड आयटम्स पोलाइटली पॅकिंग करून, अट्रॅक्टिव्ह पॅकिंग करून याच्यामध्ये खूप जास्त कमाई आपण करू शकतो. हा तिसरा आपला ऑप्शन आहे. तर सुरुवात करू आपण ब्लिस्टर पॅकिंग मध्ये. ब्लिस्टर पॅकिंगची मशीन अगदी हँडमेड मशीन पासून ते ऑटोमेशन पासून अगदी 20-30 हजाराची मशीन घेऊन ते फुल्ली ऑटोमॅटिक अगदी 10 लाखाच्या मशीन पर्यंत आपण ब्लिस्टर पॅकिंग स्टार्ट करू शकतो. ब्लिस्टर पॅकिंग मध्ये आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. मसाले असतील, स्क्रबर असतील, पेस्ट असतील, साबण असतील, स्टेशनरी मटेरियल असेल, गोळ्या, कापूर किंवा टोमॅटो सॉस, असं कित्येक आयटम यामध्ये ब्लिस्टर पॅकिंग करून आपण तुम्ही विकू शकता. याचा फायदा काय होतो की हे आयटम्स जे असतात ते अगदी कमी किमतीत विकले जाणारे पाउचेस बनतात. अगदी 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपयाचे पाउच असे तुम्ही ब्लिस्टर पॅकिंग मध्ये करू शकता तयार. आणि कसं असतं, लोकांना त्याची गरज अगदी थोड्या प्रमाणात असते ना, तर त्याच्यामुळे तुम्हाला पटकन त्याची तुमचा सेल होतो ब्लिस्टर पॅकिंग मध्ये. त्याच्यानंतर सेकंडरी ऑप्शन आहे पाऊच पॅकिंग. पाऊच पॅकिंग मध्ये तुम्ही काय करू शकता, अगदी 200, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये किलोनं त्या पाऊच आणून किंवा नॉर्मल पॅकिंग मशीन किंवा ऑटोमॅटिक पाऊच मशीनचा वापर करून यामध्ये पाऊच पॅकिंग करू शकता. याच्यामध्ये आता आपल्याला कोणकोणत्या बिझनेसच्या फक्त एवढ्याच संधी आहेत असं नाही, परंतु ह्या जास्तीत जास्त रेग्युलराइज रिक्वायरमेंट असणाऱ्या आम्ही बिझनेस ऑप्शन तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही फक्त यात एकच गोष्ट करा की तुम्ही होलसेल ठिकाणावरून मटेरियल घ्या आणि मग ते पॅकिंग करून विका, तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. जसं की चहाचा मसाला
असेल किंवा गारमेंट्स असतील, गांधीनगर गुजरातवरून किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून तुम्ही लमसम मोठा माल उचलून त्याला प्रॉपरली पॅकिंग करून विकू शकता. त्याच्यानंतर मिठाई एखाद्या हलवाई शॉप सोबत किंवा एखाद्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये टायअप करून तुम्ही लमसम मटेरियल उचलून पॅक करून विकू शकता. डेकोरेशन आयटम्स असतील किंवा ज्वेलरीज किंवा सिल्क साड्या, अगदी पैठणी साड्या सुद्धा जर तुम्हाला तुमच्या ब्रँडनुसार विकायच्या असतील, प्रॉपरली पॅकिंग करून विकायच्या असतील सुद्धा तुम्ही तसे पॅकिंग करून विकू शकता. त्याच्यानंतर पॅकिंगचा अटा करून तुम्ही विकू शकता किंवा बेदाणे खूप जास्त मार्जिन यामध्ये आपल्याला मिळतं. मसाल्याचा तुम्ही स्वतःचा ब्रँड सेटअप करू शकता. पापड विक्री असेल, खवा किंवा नैसर्गिक घाण्याचं तेल एखाद्या घाण्यासोबत टायअप करून तुम्ही स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करू शकता पॅकिंगमध्ये. त्याच्यानंतर गुळाची पावडर सगळ्यात जास्त, गुळापेक्षा गुळ पावडर सगळ्यात जास्त घेतली जाते. डेकोरेशनसाठी कॅन्डल्स घेतल्या जातात. परंतु डाळ, राईस किंवा पोहे असतील, या एखाद्या राईस मिल सोबत, पोहा मिल किंवा डाळ मिल सोबत स्वतःचा तुमचा टायअप करून तुमच्या पॅकिंग मटेरियलमध्ये तुमच्या ब्रँडच्या नावानं तुम्ही त्यांच्याकडून लमसम मटेरियल घेऊन पॅकिंग करून अगदी आरामात प्रॉफिटेबल बिझनेस करू शकता. त्याच्यानंतर तिसरं आहे तर फेस्टिवल पॅकिंग. फेस्टिवल पॅकिंग म्हणजे काय, तर जी काजू दिवाळी असेल, सण असेल किंवा अदर काही बर्थडे गिफ्टसाठी वगैरे असेल किंवा एखादा लग्न कार्यक्रम असेल किंवा कंपनीचा एखाद्या ऑर्गनायझेशनचा एखादा कार्यक्रम असेल, तर त्यामध्ये त्यांना ड्रायफ्रुट्सची गरज असते. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की ड्रायफ्रुट्स अगदी म्हणजे मनुके तासगाववरून घेतले, काजू बदाम कोकणातून मागवले किंवा बदाम मुंबई मार्केटमधून एपीएमसी मधून मागवलं किंवा जर तुमचं काश्मीरमध्ये जर कोणी ओळखीचं त्या मार्केटमध्ये असेल तर तिकडून अगदी स्वस्तातले बदाम मागवून घेतलेले होलसेलमध्ये आणि पॅकेजिंगचं मटेरियल घेतलं, तर याचं काय होतं की या पॅकेजिंगमध्ये याचा जास्त प्रॉफिटेबल बिझनेस का आहे, याच्यामध्ये काय होतं की अगदी 100 ते 150 ग्राम काजू, बदाम, पिस्ते, अंजीर 100 ग्राम ठेवलं जातं. त्याची ओव्हरऑल कॉस्ट 50-60 रुपये पडते प्रत्येक आयटम पाठीमागं. 4 आयटमचे एक 100 रुपये किंवा 200 रुपये आपण पकडू. आणि जो पॅकिंग बॉक्स मिळतो तो लिटरली 60 रुपयापासून अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे 60 रुपये ते 100 रुपये पर पीस आपल्याला पडतो. परंतु ते कंबाईन केल्यामुळे त्याची कंबाईन कॉस्ट अगदी हार्डली 250 ते 300 रुपये आपल्याला पडते, विथ पॅकेजिंग कॉस्ट पडते. परंतु जर त्याची सेल कॉस्ट बघितली तर प्रत्येक बॉक्सची जी किंमत जाते ते अगदी 700-800 पासून ते 1500 रुपयेपर्यंत. म्हणजे जो बॉक्स तुम्ही 100 रुपये, 200 रुपये किंवा मॅक्सिमम 350 रुपयेपर्यंत तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग पडतं, तोच युनिट तुम्ही अगदी 1500 रुपयेपर्यंत तुम्ही विकू शकता. तर हे पाहिलं आपण आतापर्यंत की मशीन कोणकोणते असू शकतात, मार्केटिंग कसं करायचं, की याच्यामध्ये कोणकोणत्या टाइप्समध्ये बिझनेस करू शकतो. परंतु जर आपल्याला मोठं स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला कर्ज कसं मिळवायचं किंवा कर्जासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याबद्दल आपण बघूया. जर तुम्हाला डायरेक्टली सरकारकडून लोन हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली सरकारच्या मुख्यमंत्री योजनेमध्ये याबद्दल प्रॉपरली फाईल बनवून अप्लाय करू शकता किंवा बँकेमध्ये अप्लाय करू शकता. त्यासाठी डॉक्युमेंट हे लागतात की तुमचा फोटो, आधार कार्ड, जन्माचा दाखला आणि शैक्षणिक प्रमाणपत्र लागतं. त्याच प्रकारे तुमचा जो प्रोजेक्ट आहे, जातीचं प्रमाणपत्र किंवा जर तुम्ही काय स्किल इंडिया करून काय ट्रेनिंग घेतली असली या मशीन बद्दल, याने एक हमीपत्र असतं की सरकारला देण्याबद्दलचं. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही एकत्र करून मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे तिथे अप्लाय करू शकता. किंवा जर तुम्ही एखाद्या बँकमध्ये जर गेलात तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लोनसाठी लागतात. आणि खरं तर लोन घ्यायची सुद्धा गरज नाही. सुरुवातीला तुम्ही अगदी 20-30 हजाराची मशीन घेऊन हे सर्व प्रॉडक्ट मॅन्युअली पॅकिंग करून सुरुवात करू शकता. त्यातून प्रॉफिट बुक करून हळूहळू नंतर स्वतःची मशीन घेऊ शकता. तर आज हा आपला एक प्रयत्न होता पॅकिंग बिझनेसची पूर्ण माहिती द्यायची आणि त्यातून तुमचा कसा फायदा होऊ शकतो, कसं प्रॉफिटेबिलिटी कमवू शकता याबद्दल तुम्हाला माहिती द्यायचा आमचा प्रयत्न होता. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.